ज्यावेळी असं भाषिक आक्रमण होत असतं त्यावेळी आपण किती सावध राहिलं पाहिजे याचं पण उदाहरण आपल्याला तमिळनाडूकडे बघितल्यानंतर लक्षात येतं. म्हणजे आकाशवाणी केंद्र हे सगळीकडे नाव दिलं जातं. आपल्या देशभरातल्या सगळ्या केंद्रांना नाव जे आहे ते आकाशवाणी त्या त्या ठिकाणचं, म्हणजे पुणे आकाशवाणी असेल, त्याच्यानंतर सातारा आकाशवाणी असेल, अशी सगळी नावं दिली जातात. पण तमिळनाडूमध्ये ज्यावेळी आकाशवाणी हा शब्द आला तेव्हा त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी निषेध व्यक्त केला, कारण हे संस्कृत नाव आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आकाशवाणी म्हणजे त्या काळी अगदी दुर्गम भागातल्या खेड्यापाड्यांमध्ये पोहोचणारी गोष्ट होती. त्यामुळे तिथं सुद्धा ते जागरूक होते की त्यांनी हा आकाशवाणी शब्द आम्हाला चालणार नाही आणि त्याच्याऐवजी वानोली हा तमिळ शब्द जो आहे तो त्याच्यामध्ये त्यांनी टाकायला लावला. आणि इतकी सावधानता त्यांची या भाषिक आक्रमणाबद्दलची असते. सोबतच अगदी आत्ता म्हणजे मला वाटतं मोदी सरकार आल्यानंतरचाच तो प्रयत्न होता, ज्यावेळी नितीन गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री होते. तमिळनाडूमधल्या अनेक हायवेवरती जे आपले मैलाचे दगड असतात तिथं हिंदीमध्ये आकडे टाकायला आणि नावं लिहायला सुरुवात झालेली होती. त्याच क्षणी तमिळनाडूमधल्या सगळ्या पक्षांनी एकत्रित येत याचा पण विरोध केला आणि ही कृती जी आहे ती हाणून पाडली.